सीधे आपको ले चलते हैं मुंबई, जहां ठाकरे ब्रदर्स प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं। बघा, एवढं आमचं एकमत झालेलं आहे. सर्वांचं स्वागत करतोय. आणि आता संजय राऊत यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची आठवण करून दिली. तो जो मंगल कलश आणला गेला तो काही सत्यनारायणाच्या पूजेसारखा आणला गेला नाही. त्याच्या मागे खूप मोठा संघर्ष झालेला आहे. 105, 107 किंवा त्याहूनही जास्त मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई महाराष्ट्राला मिळवून दिली. आणि त्याची आठवण आज होणं स्वाभाविक आहे. कारण आम्ही आज दोघेही इथे बसलेलो आहोत, ठाकरे बंधू. आमच्या दोघांचेही आजोबा प्रबोधनकार हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये पहिल्या 5 सेनापतींमधले एक सेनापती. त्यांच्यासोबत माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, राजचे वडील म्हणजे माझे काका श्रीकांतजी ठाकरे, म्हणजे अख्खं ठाकरे घराणं त्यावेळेला मुंबईसाठी संघर्ष करत होता. त्याच्यानंतरचा इतिहास मी काही आता तुम्हाला सांगत बसत नाही. पण मुंबई महाराष्ट्राने मिळवल्यानंतर मुंबईमध्येच मराठी माणसाच्या उरावरती उपरे नाचायला लागले. आणि त्यावेळेला न्याय हक्कासाठी शिवसेना प्रमुखांना शिवसेनेला जन्म द्यावा लागला. साधारणतः 60-65 वर्ष आता होतील. पुढच्या वर्षी शिवसेनेला 60 वर्ष होतील. इतकी वर्ष व्यवस्थित गेली. आणि आज परत आपण पाहतो आहोत की मुंबईचे लचके, मुंबईच्या चिंधड्या उडवायच्या हे मनसुबे त्यावेळेला ज्यांना मुंबई पाहिजे होती त्यांचेच प्रतिनिधी, जे वरती दोघं जण, वरती म्हणजे इकडे नाही दिल्लीत बसलेले आहेत, त्यांचे मनसुबे आहेत. आणि आत्ता जर का आपण भांडत राहिलो तर मग तो जो काय संघर्ष, ते जे काय हुतात्मा स्मारक आहे त्याचा मोठा अपमान होईल. आज आम्ही आमचं कर्तव्य म्हणून एकत्र आलेलो आहोत. ते एकत्र राहण्यासाठी म्हटलं, एकत्र आलो आहोत यापुढे राहण्यासाठी. मुंबईवरती आणि महाराष्ट्रावरती यापुढे कोणी वाकड्या नजरेने किंवा त्यांच्या कपटी कारस्थानाने महाराष्ट्राला मुंबईपासून किंवा मुंबईला महाराष्ट्रापासून, मराठी माणसापासून तोडण्याचा प्रयत्न करेल, त्याचा राजकारणात खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. शपथ घेऊन आम्ही मैदानात उतरलो. उत्साह अमाप आहे. बताना चाहता हूँ पूरा देश हमारी तरफ देख रहा है और मैं सभी को आह्वान करता हूँ क्योंकि विधानसभा में बीजेपी ने जो अपप्रचार किया था वैसे ही मराठी मानुस को बोलो अगर आप अभी करोगे तो खत्म हो जाओगे. इसलिए तोपला मराठी मानस में नहीं पड़नी चाहिए. और ये संदेश में देना चाहता हूँ. मुझे आशा है कि विरोध में नहीं जाता, लेकिन उसके रास्ते में सोचता है वो उसे वापस जाने नहीं देता. अब मैं राज को बात करनी. आप सभी का मैं स्वागत करता हूँ. जो बोलना है वो जब प्रचार सभा शुरू होगी तब मैं बोलूंगा. लेकिन मेरी एक इंटरव्यू हुई थी, मैं जानना चाहता हूँ कि मेरी इंटरव्यू में मैंने कहा था कि विवाद से या झगड़े से महाराष्ट्र बहुत बड़ा है और वहीं हम
एक आने की कोशिश शुरू हुई। कौन कितनी लड़ेगा, कितना फिगर है, कितनी सीट है, ये नहीं बताऊंगा मैं। महाराष्ट्र में बच्चों को भगाकर लेके जाने के लिए एक टोली कार्यरत है। अब राजनीति में भगाने वाली टोली कार्यरत है। चुनाव लड़वाना है उसे, किया जाएगा। आज हम एक ही बात बोलना चाहता हूँ, और दिनों से महाराष्ट्र को ये प्रतीक्षा की, लेकिन आपके मोबाइल पर तुरंत आएगी ब्रेकिंग न्यूज। स्क्रीन पर सबसे पहले दिखेगी बड़ी खबर, देश दुनिया की हर खबर एक जगह। अब आपके मोबाइल पर तुरंत फटाफट इंस्टॉल कीजिए न्यूज नेशन ऐप और रखिए खुद को अपडेट।